सगळा धन्यवाद. मी कढई तापायला ठेवणार आहे. हे कोबी घेतले, आज कोबीची भाजी करणार आहे. सगळं लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, लसूण, बघा हरभऱ्याची डाळ. आता तुम्ही बघता गॅस ऑन करणार, तेल टाकणार आहे बघा. तेल टाकू द्यायचं. थोडी जिरी मोहरी, कढीपत्ता, लसूण घातलाय बघा. कांदा आणि टोमॅटो संपीत टाका. आता आपल्याला भाजी द्यायचं बरं का छान पैकी. मध्ये डाळ पण टाकते संपीत. शिजती ना, हरभऱ्याची डाळ आहे ना, आधी भिजायला घालायची बरं का. असं भाजायची बरं का. हरभऱ्याची डाळ ते खूप सुंदर लागते बघा. स्लो ह्याच्यावर भाजायचं, म्हणजे फास्ट नाही करायचं. कांदा भाजलाय बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजलाय. डाळ वगैरे तिखट टाकते बरं का, 2 चमचे मसाला. हे लाल कलर एकच टाकते, म्हणजे 1.5 टाकते. मला तिखट लागते बरं का जरा भाजी. हळद, तांबडं तिखट. हे हलत्याला धरायला कोण नाही, काय करणार मी. चवीपुरतं मीठ. आता हे सगळं हलवून कोबी टाकायचं आणि प्लेट झाकून ठेवणार आहे. हे सगळं हलवायचं व्यवस्थित. इतकी सुंदर भाजी. चला दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली बघा. कशी झाली कोबीची भाजी मला दाखवते ना. कशी झाली तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. 10 मिनिटं लागतात कोबीची भाजी व्हायला. बारीक चिरल्यावर तर खूप सुंदर अजून. तरी मी असं व्यवस्थित असं थोडंसं चिरलंय बरं का बारीक, पण एकदम बारीक चिरलं तर अजून त्यापेक्षा सुंदर भाजी होती. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून कशी झाली कोबीची भाजी तुम्ही बघू शकता. मेजात हरभऱ्याची डाळ वगैरे सगळं टाकलंय बघा. तुम्हाला दाखवले कसं करायची. ही तुम्हाला माझी कोबीची भाजी आवडली असेल तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. आमेन.